Closed doors, I'm a fool for your love. मित्रांनो, आता आपण चाललेलो आहे पावनखिंडला. विशालगडाला जाणार, मग पावनखिंडला जाणार आणि मग परत येऊन आपण पन्हाळा करणार आहे. तर आता आम्ही चहा वगैरे काय सगळं पिलो आहे. व्हिडिओ बनवायचा फ्लोमध्ये. तर उभार दे जाऊ. ठीक आहे, आता डायरेक्ट आम्ही आता बाईकवरच हळू एक 70 किलोमीटर काहीतरी आहे विशालगड. 70 किलोमीटर जाणार. विशाळगड विशाळगड ते सॉरी. तर येतो की बाबा आवाज. तर माझं असं म्हणणं होतं की आम्ही जाणार होता विशाळगडावर. ते 70 किलोमीटर आहेत ना, 70 किलोमीटर ती करणार, त्याच्यानंतर पावनखिंड करणार आणि रिटर्न येऊन पन्हाळा करणार आणि मग आमच्या मित्राच्या घरी जाणार जेवायला. धनंजय धन्या त्याला आम्ही प्रेमानं धन्या म्हणतो. हे धन्या ऐक की ह्याला जरा सांग कोल्हापुरी भाषेत कसं बोलायचं. कोल्हापुरी बोल की भावा. आता आम्ही सिद्धूवर बोलायला लागलो. अरे मरता फिरता ती टाकी लागता. मरता फिरता पाहिजे. आता आम्ही विशाळगडला पहिले जाणार आहे. तिथनं पुढं पावनखिंडला. तिथनं पुढं पावनखिंडला, मग माझ्या घरात सगळी जेव आहे आणि मग आम्ही पन्हाळ्याला जाणार आहे. आमचा प्लॅन आहे. तर सांगतो तुम्हाला कसं काय होतंय सगळं. तुम्हाला दाखवतो सिनरी वगैरे, पन्हाळा वगैरे, छत्रपती शिवाजी महाराजांनी काय काय कारनामे केले. तर ठीक आहे, भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने. आता आपण शहापुरात आलो आहे. धनियाबाईंचं म्हणणं म्हणजे. आणि पोलिसांचं काय असतं? पोल्ट्री धनिया पोलिसांचं काय म्हणतोस? तर मग आम्हाला थोड्या वेळाला तर आपण आम्ही उतरणार एकदम उतरणार आणि पुढे गेल्याबरोबर तर असं फिरायचं म्हणजे माझ्या इथं काय आलतं नाही. हात पण कारण थंड वाजायचं. सकाळी किती होतात टायमिंग काय झालं. आता आपल्याला वर जायचं म्हणजे अजूनच गारवा लागणार आहे आपल्याला. माझा आवाज युनिटीनं झाला आहे. नाक जवळ झालं आहे माझं एकदम. तर बघू, मग तुम्हाला सगळी सिनरी वगैरे दाखवतो. आणि काल मी ज्योतिबाला वगैरे महालक्ष्मीला गेलो, हे बी तुम्ही बघितलंच असं. आता तर चालतंय, बघतो तुम्हाला जसं होईल तसं दाखवू जातो कसं काय होतंय. काय आलं, प्रत्येक सीनला बोलायला लागतं भावा, नाही तर पब्लिक निघून जाते, थांबत नाही ती. तर तुम्ही थांबा, व्लॉगमध्ये बनून राहा, स्टेट ट्यून, आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा. तर बघू कधी मोठं यूट्यूबवर झालो तर फॅनफेस्ट वगैरे करू आपण. तर चालतंय, भेटू. What's up, motherfucker? I'm your dad. मित्रांनो, आता आपण मिसळ वगैरे खाऊ वगैरे गेलेलं आहे आणि आता आपण चाललो आहे. विशाळगडच्या जवळ आलो आहे. ऑलमोस्ट एक 10-15 किलोमीटर काहीतरी असेल ॲव्हरेज. तर निसर्ग बघू शकता, बाजूला एकदम असे सगळी वावरच आहेत. इकडं पण वावर, तिकडं पण वावर आहेत. आणि आमचा ड्रायव्हर चेंज झाला आहे. तर ठीक आहे, आता विशाळगडला पोहोचा किती एक 15-20 मिनटं इथले 15-20 मिनटं लागतील. आणि तुम्ही बघू शकता पूर्ण सिरीज आहे ती. हां, नर्मदा कॅरेक्टरचं नाव आहे रे ते. हां, ते पण सिरीजला दिलं आहे. एकत्र व्हिडिओ
एन्जॉय द नेचर गाईज, एन्जॉय द नेचर. हे काय बोलणार नाही इथं, तुम्ही फक्त बघा, मजा घ्या. धनंजय शेठ, तुम्हाला काय बोलायचं आहे का? बोला की काय एन्जॉईंग. आम्हाला पण घ्या की तुमच्या आयला तुमच्या येऊ. लयत 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 हे कोणी घे ए माणसा काय चालव रे. गोट्या खाली घुसलेलं वळू आहे ना अर्धा अर्धा एन्जॉय. अरे वळू ब्लॉग मध्ये टाकायचं, शिवाय नको देऊ. चल चल. तर मित्रांनो, आता आम्ही व्हिडिओज बनवतोय जरा थोडेसे इंस्टाला पोस्ट करण्यासाठी. ती लोक इंस्टावर नाही, सो हे आपली मजा घेतोय, इंस्टावर बोलतोय. तुम्ही पण मजा घ्या माझ्यावर, माझं बोलणं ऐका आणि एन्जॉय करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सांगा की भावाचा चॅनल आहे म्हणून सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पण नक्की भेटता विशालगड पावनखिंड पन्हाळ्याला. कधी आला तर तुम्ही आपण भेटू. हे जरा जास्त होतं पण ठीक आहे. म्हणतात निसर्ग. धनंजय बाय, काय बोला यार, तुम्ही कोल्हापुरी दाखवा पब्लिकला. तर भावानो, अजून 10 किलोमीटर लांब आहे विशाळगड. एवढंच लवकरच पोहोचतो आम्ही. आणि इथला नजारा बघा भावांनो, विषय एंडच आहे सगळा. आज गुहा कसलं वाटायले भावांनो, लय भारी वाटायले. लय भारी दृश्य पाऊसच वाटायला आवडेल. असं मी लय रेअरली बघतो. आणखी आम्ही येतोच बाहेर. विशाळगडला नक्की भेट द्या भावांनो, लय भारी. विशाळगडला नक्की भेट द्या, पन्हाळ्याला भेट द्या, विशालगड हाय कुठं तिथं सांगा मला. त्याला भेट द्या. अजून गड लांब आहे जरा, 12 किलोमीटर इथनं. तर मित्रांनो, आता आपण मध्ये येऊन थोडं उभं राहिलो आहे. विशाळगडावर पोचायच्या आधी जरा म्हटलं बघू, इथे वॉच टावर होता, तो वॉच टावर बघण्यासाठी आपण आलेलो आहे. तर बघू आता वॉच टावरवरनं कसा व्ह्यू दिसतोय विशाळगड, तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतो मी. आता आपण चाललोय वॉच टावरमध्ये वरती. उपसो चांगला असेल, पडायला नको नाहीतर.
तर मित्रांनो आता आपण पोचलेलो विशाळगडाला आणि तुम्ही दरी बघू शकता इकडे पाठीमागं माझ्या. तो वरती तिकडे विशाळगड आहे. वरती विशाळगड तुम्हाला दिसत असेल दरवाजा. तर आता सध्या माझ्या काचावरती ऊन येतं त्यामुळे मला काय समजत नाही काय दिसतं काय दिसत नाही, पण आय होप सो तुम्हाला दिसत असेल सगळं. दाखवतो की तुला. पन्हाळ्याला गेली फक्त आज ह्या गडावर गेली, बाकी कुठल्याच गडावर गेली. खाली बघू शकता आता आम्ही आलोय मधनं मित्रांनो. शेडा तिकडे खाली राहिला आणि आम्ही इकडनं ह्या वाटा असं मधनं आलोय. बघा ते हात दाखवत होते आपली पोरं. चालते जाऊन वर भेटतो तुम्हाला. फोटो काढून घेऊ मला हाय तोपर्यंत. आता आपण आलोय वरती. बघू शकता इथं मुख्य दरवाजा आहे विशाळगडाचा. फोटो काढतात ते लोक. फायनली आपण विशाळगडावरती आहोत आणि इथे थोडी माणसं भेटली आपल्याला, ते आपल्या गावचीच आहेत. थोडं बोलणं वगैरे केलं आम्ही आणि आता आत चाललोय. नाही ना ठीक आहे, मला सांगतो कसं कसं विशाळगडावरती. महाराजांच्या काळातील ह्या खोल्या छोट्या छोट्या बघू शकता पूर्ण खराब झालंय. माझ्या मते महाराज जर अजून असते तर आज मराठा एक वेगळ्याच पदावरती असता. म्हणजे लाईक मराठ्यांची आज खूप शान असते या जगामध्ये. बट सॅडली आपले महाराज आपल्या बरोबर नाही आहेत. म्हणजे खूप महानच होते असं बोलू शकतो आपण. त्यांच्यासारखा मराठा ना या जगात आधी होता ना परत कधी होईल.